नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातले खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींचं डिसेंबर 2023 करताचा राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं डिसेंबर 2023 करताचा राशीफळ. सर्वात पहिल्यांदा आपण विचार करू तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल. ते नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 28 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे बुध, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. 13 तारखेनंतर तो वक्री होऊन तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या आरोग्याच्या संदर्भातले. आरोग्याच्या संदर्भातले तर आज मानसिक आणि शारीरिक दिसून येतं. परंतु इथे एक गोष्ट थोडीशी वेगळी आहे. जसं की जे त्रास किंवा जे प्रॉब्लेम किंवा मानसिक किंवा शारीरिक जे तुम्हाला त्रास दिसून येतील, यामध्ये हे जे त्रास असतील हे बऱ्याच प्रमाणात सकारात्मक असतील. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की दिनांक 17 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तुमच्या राशीतला जो गुरु आहे त्याच्या त्रिकोण योगातून तो चालणार आहे. तर साधारणतः 20-22 तारखेनंतरचा जो कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी असणार आहे. तो होणार आहे, की त्या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या. त्यामुळे तुमच्या शारीरिकतेवरती त्याचा थोडाफार परिणाम होऊ शकेल. तर हा जो मी मगाशी सांगितलं, की थोडासा मानसिक किंवा शारीरिक तणाव येऊ शकेल, तो अशा प्रकारचा असेल आणि त्यामुळे हा जो मानसिक किंवा शारीरिक तणाव असेल, हा सकारात्मक असेल. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका आणि सकारात्मक जरी असला, तरीसुद्धा त्या संदर्भातल्या डॉक्टरचा इलाज करणं थोडंसं तुम्हाला वाटलं, की गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होत आहेत, तर डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे, की जे काही मानसिक किंवा शारीरिक तणाव येणार आहे, ते बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे फायनान्शियल स्टेटस आहे, आर्थिक स्तर आहे, तो नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि दिनांक 26 तारखेनंतर तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. रवी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो, 17 तारखेनंतर तो भाग्यात भ्रमण करेल आणि लाभेश जो तुमचा शनी आहे, तो लाभस्थानातच भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक किंवा पैशाच्या संदर्भात कमतरता तुम्हाला तशी जाणवणार नाही. पैशाच्या बाबतीत स्ट्रेस तसे काही येणार नाही. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमचं जे आर्थिक स्तर आहे तो अतिशय उत्तम राहील. पैसे तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे येऊ शकतील आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभ तुम्हाला साधारण 18-20 तारखेनंतर यायला सुरुवात होते. काळजी करू नका. हा संपूर्ण जो महिना म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकेल. बऱ्याच प्रमाणात गेल्या साधारण 1 ते 1.5 वर्षात तुम्ही अनुभवलेलं असेल, की बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सुरुवात तर केल्या, कारण तुमच्या राशीला सांगायला नको की सुरुवात कधी करायला हवी. तर आधी कृती मग विचार अशा प्रकारचा तुमचा खाक्या असतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट प्रथमदर्शनी जर तुम्हाला आवडली किंवा तुम्हाला योग्य वाटली, तर लगेच तुम्ही अगदी 100% त्याला संपूर्ण समर्पण देता, संपूर्ण डेडिकेशन त्याप्रती देता. पण कधी-कधी विचार थोडेसे कमी पडतात. तर साधारण 1-1.5 वर्षात तुम्हाला अनुभव आलेला असेल, की तुम्ही कामं तर केलेली आहेत, पण त्याचे रिझल्ट्स मिळालेले नाहीत. कारण की कित्येक वेळा असंही वाटलं असेल, की फसल्या झाल्यासारखं, चीटिंग झाल्यासारखे वाटले असेल, की आपण थोडंसं मिसगाईड झालो, मिसलीड झालो. अशा प्रकारे सुद्धा अनुभव आलेले असतील. कित्येक वेळा तुम्ही हे ऐकलं असेल, की मेष राशीसाठी दिवस तर चांगले आहेत, परंतु आपल्याला अनुभव चांगला मिळत नाही. तर काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, हा तुमच्यामध्ये एक मॅजिकल चेंज तुम्हाला दिसून येईल. एक वेगळ्याच प्रकारचा सकारात्मकता तुम्हाला दिसून येईल आणि त्या दरम्यान तुम्ही जी कामं कराल, ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. अर्थात त्या दरम्यानच तुम्हाला संपूर्णपणे तुमच्या 100% जर का तुम्ही दिलं, तर अर्थातच कुठल्याही क्षेत्राशी संबंधित जे त्रास, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन असेल, ते बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी सॉल्व्ह होऊ शकतील. तर एकंदरीतच जे रवीचं भ्रमण तुमच्या भाग्यस्थानात आणि गुरुचं भ्रमण जे तुमच्याच राशीमध्ये होणार आहे, ते तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार. त्याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला मिळणार आहेत आणि ते जवळ सर्व क्षेत्राच्या संबंधित असतील. लाभाच्या संदर्भात सांगायचं झालं, तर लाभाच्या बाबतीमध्ये सुद्धा तशी काही काळजी करू नका. आर्थिक लाभ तुम्हाला उत्तम प्रकारे मिळतील. तर आर्थिक संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे घरगुती स्वास्थ्याच्या संदर्भात सांगितलं, की घरगुती हॅपीनेस त्या संदर्भात सांगायचं झालं, तरी सुद्धा काळजी करू नका. घरातल्या संदर्भात काय मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुम्हाला येताना दिसणार नाही. काळजी करू नका. तो जो भाग आहे, प्रांत आहे, त्या संदर्भात सुद्धा फारसा विचार करण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लव्ह लाईफ.
किंवा तुमचे रिलेशनशिप. तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा अनुभव येईल. गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, की तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर काही गोष्टी बरोबर चालल्या नव्हत्या. छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होत होते. वादविवाद कधी ते टोकाचे होत होते. काही जणांच्या ब्रेकअपपर्यंत गोष्टी गेल्या आणि काही जणांचे ब्रेकअप सुद्धा झाले. तर या सर्वांसाठी चांगली गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही, की या महिन्याच्या साधारण 20 तारखेनंतरचा कालावधी अतिशय उत्तम अशा प्रकारचा राहील. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल, त्यांच्यामधली हार्मनी पूर्ववत होईल. जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. त्याचप्रमाणे काही गोष्टी जर का चुकीच्या झालेल्या असेल, तर परत रिपेअर होतील. काय मिसअंडरस्टँडिंग झालेली असेल, ती सुद्धा सुव्यवस्थितपणे मांडली जाईल. तर एकंदरीत जर सांगायचं झालं, तर लव्ह लाईफ हे तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. गर्भवती महिला आहे त्यांच्यासाठी सुद्धा साधारण साधारण 18-19 तारखेनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. काहीही काळजी करू नका. जे छोटे-मोठे त्रास किंवा छोटे-मोठे प्रॉब्लेम तुम्ही गेल्या काही महिन्यामध्ये किंवा दिवसामध्ये बघितलेले असेल, ते आता संपूर्णपणे निघून जातील. काळजी करू नका. जो विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी साधारण 20-22 तारखेच्या नंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. मात्र प्रयत्नवाद सोडू नका. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक सुखाबद्दल. वैवाहिक सुखाबद्दल सांगायचं झालं तर तुमचा जो सप्तमेश आहे शुक्र, जो की तुमच्या सप्तम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय. अतिशय उत्तम प्रकारची अशी गोष्ट दिनांक 26 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. काळजी करू नका. तुमच्याबरोबर आणि तुमच्या वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल. तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे ती सुद्धा खूप चांगली दिसून येईल. जे विवाह स्त्री किंवा पुरुष असतील त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे, म्हणजे डिसेंबरच्या 20-22 तारखेनंतरचा अतिशय उत्तम अशा प्रकारचा राहील. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचे स्थळं येणं, तुमच्या अपेक्षेच्या आसपास स्थळं होणं, काही जणांचे जर का विवाह चुकले असतील, राहिले असतील, होत नसतील, त्यांनी जरूर या दरम्यान प्रयत्न करा. आणि ज्यांचे विवाह कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून होत नाहीये त्याच्यासाठी वाट बघ त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम राहील. तुम्ही विवाह मंडळींकरता विवाह जमून येणं, विवाह जुळणं, विवाह मार्गी लागणं अशा प्रकारचे उत्तम गोष्टी तुमच्यासाठी होऊ शकतील. तर आणि जास्त काही सिलेक्टिव्ह राहू नका. निवडत जास्त राहू नका कारण होतं असं बऱ्याच वेळा, की आपल्याला विवाहाच्या संदर्भात जास्त स्थळं यायला लागली, की आपण थोडंसं चूझी होतो, थोडंसं निवडक होतो, थोडंसं सिलेक्टिव्ह होतो. तर या संदर्भात जास्त सिलेक्टिव्ह होऊ नका कारण तुमच्यासाठी याचा कालावधी तो चांगला आहे. त्याच्यामुळे स्थळं सुद्धा तुम्हाला चांगली मिळू शकतील आणि या दरम्यान तुमचा विवाह सुद्धा तुम्ही उरकून घेऊ शकाल. तर एकंदरीत सांगायचं झालं, तर विवाह जे मंडळी आहे त्यांच्याकरता हा कालावधी खूप चांगला आहे आणि ऑलरेडी विवाहित आहे त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे तुमच्या वैवाहिक दरम्यान जे काही कॉम्प्लिकेशन कदाचित तयार झालेले असेल, ते पूर्णपणे सॉर्ट आउट होऊन जातील. तर काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या बद्दल सांगायचं झालं, तर साधारणतः कार्यक्षेत्राबद्दल सुद्धा काही मोठे काही त्रास किंवा मोठे तणाव किंवा मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला येतील. लक्षात घ्या, या महिन्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वपूर्ण योग होतो आहे, रवी आणि गुरूचा त्रिकोणी योग होतो आहे. तुमच्या राशीमध्ये तुमच्या भाग्यस्थानात जो की रवी तुमचा पंचमेश अतिशय शुभफलदायी असं लक्षात घ्या. तुमच्या तुमच्या जीवनामध्ये जे काही स्ट्रेस, जे काही तणाव, जे काही प्रॉब्लेम असेल, मग ते कुठल्याही क्षेत्राशी संबंधित की असेल ना. जसं की आर्थिक संदर्भात असेल, वैवाहिक संदर्भात असेल, भावनिकतेच्या संदर्भात असेल, सोशल इमेजच्या संदर्भात असेल, शैक्षणिक बाबतीत असेल, कुठल्याही क्षेत्राशी संबंधित जे काही असेल, ते साधारण 20-22 तारखेनंतर त्याच्यामध्ये एक वेगळीच प्रकारची सकारात्मक गतिमानता दिसून येईल आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी दिसून येतील. फक्त एकच गोष्ट आहे, की थोडंसं कुठलीही गोष्ट करताना बुद्धीचा थोडासा वापर करा, विचाराचा थोडासा वापर करा. कारण तुमची जी रास आहे, आधी कृती आणि मग विचार अशा प्रकारचा थोडासा खाक्या असतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेतली तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील आणि महत्त्वाचं म्हणजे जे रिझल्ट्स गेल्या काही महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये मिळत नव्हते, ते आता तुम्हाला मिळताना सुरू होतील. तर निश्चित त्या संदर्भात विचार करा आणि त्या संदर्भात कार्यरत व्हा. तुम्हाला रिझल्ट त्याचे नक्की मिळते. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर हा जो महिना आहे 20-22 तारखेच्या नंतरचा जो कालावधी तो अतिशय चांगला तुमच्यासाठी दिसून येईल. आता आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. तर साधारणतः दिनांक 5 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू येतील. असे काही लाभ की जे की कित्येक दिवसापासून मिळत नव्हते, त्याबद्दल विचार होते, पण प्रत्यक्ष लाभ मिळत नव्हते. अशा प्रकारचे लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. लाँग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा या दरम्यान तुमची होऊ शकेल. त्याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि गुरूचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय आणि बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग असणार आहे. कागदोपत्री व्यवहार संदर्भात जी काही कामं अडलेली होती, जी पूर्ण होत नव्हती, ती या दरम्यान जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमचं कुठे बाहेर फिरायला जाणं वगैरे होऊ शकेल. एकंदरीत हा दिवस किंवा हा जो पर्टिक्युलर ॲस्पेक्ट आहे तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी असा राहील. की सरकारी क्षेत्रातली जी कामं आहेत
ती कामं सुद्धा या दरम्यान तुमची मार्गी लागतील. एकंदरीतच सांगायचं झालं, दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतर दिनांक 21 तारखेला शुक्र आणि हर्षाचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो हर्ष तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग होणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक निदानाचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात या दरम्यान ताणले जातील. जास्त ताणण्याचा प्रयत्न करू नका. कारण कालावधी तसा चांगला आहे. तुमच्या राशीत गुरु पण आहे. त्याच्यामुळे टोकाचे अनुभव येणार नाही. परंतु स्वतःहून काही गोष्टी टोकाच्या घडू येऊ देऊ नका. तर शुक्र हर्षाचा जो प्रतियोग आहे दिनांक 21 तारखेला हा तुमच्यासाठी थोड्या प्रमाणात त्रासदायक होऊ शकेल इमोशनली. यानंतर दिनांक 22 तारखेला रवी आणि बुधाचा सुद्धा युतियोग होणार आहे. आता हा जो युतियोग आहे, हा सुद्धा थोडासा महत्त्वाचा राहील, मात्र शुभ फलदायी राहील. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो, त्याबरोबर जो बुध आहे त्याचा युतियोग होणार. शुभ फलदायी योग राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातले तुम्हाला काही सक्सेस नक्की मिळू शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही फेमस होणं, कौतुकाची थाप मिळणं, अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी घडून येतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा सुद्धा संमत, नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा हा जो रवी बुधाची युती तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. दिनांक 22 तारखेला ही तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. कागदोपत्री व्यवहार सुद्धा या दरम्यान तुम्ही करू शकता. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील. सहजगत्या होणारे अनपेक्षित लाभ येऊ शकतील. अर्थातच त्यानंतरचं म्हणजे 18-20 तारखेनंतरचा कालावधी तुमच्याकडे खूप चांगला चालू होईल. त्या दरम्यान बऱ्याच प्रकारच्या गोष्टी अनपेक्षित परंतु सुखदायी अशा तुमच्यासाठी होऊ शकतील. खास करून ज्या गृहिणी वर्ग आहेत त्यांचे जे इन लॉज असतील, सासरकडच्या मंडळी असेल, त्यांच्यावर जर काही ताणले गेलेले नातेसंबंध असतील, ते सुद्धा या दरम्यान पूर्ववत रुळावर येतील. तर एकंदरीत शुक्र नेपच्यूनचा जो त्रिकोणी योग आहे, हा शुभफलदायी राहील. यानंतर दिनांक 27 तारखेला गुरु रवीचा त्रिकोण योग, मंगळ बुधाची युती आणि बुध आणि नेपच्यूनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा योग आहे. रवी गुरुचा जो त्रिकोण योग होणार आहे. तुमच्या राशीतला गुरु आणि भाग्यस्थानातला रवी दोघांचा त्रिकोण योग आहे. भाग्यस्थानामध्ये मंगळ बुधाची युती पण आहे. त्याचप्रमाणे बुध जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आणि जो नेपच्यून जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार. इथे 2-3 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, की जो मगासपासून मी सांगतोय, की रवी गुरुचा जो त्रिकोण आहे तुमच्याकडे अतिशय शुभ होईल, तर साधारण 27 तारखेला होणार आहे. हा गेम चेंजर असणार आहे, लक्षात घ्या. कारण जी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची होत नाहीत, जी अडकलेली आहेत, ती तुमच्यासाठी अतिशय सहजपणे मार्गी लागणार आहे. ती आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, की गेल्या 3-4 महिन्यापासून जो वक्री गुरु चालला होता, तो या महिन्याच्या 31 तारखेनंतर मार्गस्थ होणार. अर्थात शेवटच्या दिवसानंतर मार्गस्थ होणार. परंतु तो मार्गस्थ पण होणार ही खूप चांगली महत्त्वाची बाब आहे. आणि यामध्येच रवी सुद्धा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. म्हणजेच एकंदर अत्यंत भाग्यशाली अशा प्रकारचा हा कालावधी तुमच्यासाठी चालणार आहे. तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची दुःख असतील आणि कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील, ती सुद्धा या दरम्यान बऱ्याच प्रमाणात त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. काही ना काहीतरी तुम्हाला मार्ग मिळेल. काही ना काही सोर्स ऑफ इन्कम मिळेल. मग आर्थिक संदर्भात असेल, वैवाहिक जीवनात असेल किंवा इमोशनली असेल किंवा सोशली असेल किंवा एज्युकेशनली असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक वाटत होत्या, ते या दरम्यान तुमच्यासाठी सहज, सोप्या, सुकर होऊ शकतील. तर एकंदरीतच हा रवी गुरुचा जो त्रिकोणी योग आहे, तो खूप चांगला आहे. इथे आणखीन एक गोष्ट सांगायची झाली, तर तुमची जी रास आहे, ती पहिल्यांदा ॲक्शन आणि आधी कृती करते आणि मग विचार करते. हे या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पण किंवा होतं काय, की तुमची जी रास आहे, प्रथम दृष्टीने तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस दिसला, की लगेच त्याच्यामागे हात धुवून पडतात. परंतु एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस दिसला किंवा चांगली दिसली, तर त्याचा थोडासा डीप विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. खोल जाऊन सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हा जर का विचार तुम्ही या दरम्यान केलात, तर अर्थातच तुमच्यासाठी जी चक्र आहेत सकारात्मकतेची, ही खूपच चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे फिरायला लागतील आणि जे यश आहे ते तुमच्याकडे नक्की तुम्ही खेचून घेऊ शकाल. तर हा जो संदर्भ आहे थोडं लक्षात घ्या. कारण मंगळ-बुधाची जी युती आहे, ही थोडीशी या संदर्भामध्ये त्रासदायक होऊ शकेल. कारण काही गोष्टी तुम्ही एकदम धडाकाने करायला जाल आणि नेमकं थोडेसे काही अपयश येऊ शकेल. अगदी थोड्या प्रमाणात. परंतु जर का तुम्ही व्यवस्थित विचार केला, व्यवस्थित वर्कआउट केला, जे तुम्ही कामे हातात घ्याल, तर त्या दरम्यान तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही उत्तम लाभ किंवा चांगला सक्सेस हे सुद्धा मिळू शकेल. मात्र हे धरून चला, की 19-20 तारखेनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. त्यानंतर दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय आणि मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्र योग होणार आहे. इथे परत तीच गोष्ट आहे, की तुम्ही जे निर्णय घ्याल, ते जर का व्यवस्थित असेल, तर त्याचे चांगले परिणाम होतील आणि जर का चुकीचे असेल, तर थोडंसं तुमच्या सामाजिक इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होतील किंवा थोडंसं अपयश येऊ शकेल, जसं मी मगाशी सांगितलं. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ती 12 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे,
ती 26 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावास्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे आपल्या ज्या भावभावना असतात ह्या जास्त टोकाला जातात आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे बऱ्याच प्रमाणात चुकण्याची शक्यता असते. तर साधारणतः अमावास्या आणि पौर्णिमा म्हणजेच या महिन्याच्या 22, 12 आणि 26 तारखेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.